मित्रांनो, कुळधारकांसाठी एक महाराष्ट्र शासनाने म्हणजेच महसूल विभागाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे. तुम्ही बघत असतील की हे महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन कायदा सुधारणा अधिनियम 2026 अंमलबजावणी करण्याबाबतचा हा परिपत्रक त्यांनी प्रकाशित केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की त्यांनी जो कुळ कायदा आहे त्या कुळ कायद्याने प्रदान केलेल्या लोकांना ज्या जमिनी आहेत त्या भोगवटा 2च्या असतात, बरोबर आहे. आणि त्यांना खरेदी विक्रीची त्यांना परवानगी नसते. सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी असा शेरा असतो. तर त्यासाठी जो नजराणा असतो, कारण की जर एखाद्याला कुळ दिलं आणि कुळामध्ये त्याला जमीन मिळाली तर ती जमीन त्याला विकता येत नाही. त्याला इतर हक्कामध्ये त्याचं नाव नोंदवलं जातं. मूळ मालक तर भोगवटदार म्हणून असतोच, पण इतर हक्कामध्ये कुळधारकाचा शेरा लावलेला असतो. तर आता या GR नुसार आपण बघणार आहे की काय त्यांनी नेमकी याच्यात दुरुस्ती केलेली आहे आणि कशा प्रकारे अंमलबजावणी ते करणार आहेत. त्याच्यात 40 पट नजराणा जो आपण खरेदीच्या टायमाला आपल्याला भरायची एक अट होती ती सुद्धा त्यांनी रद्द करण्यात आलेली आहे. तर हा लोकांना बराच फायदा होणार आहे. पण मी तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्या अगोदरच एक गोष्ट समजावून सांगतो की ज्या लोकांचं इतर हक्कामध्ये नाव असेल, ज्या कुळधारकांचं इतर हक्कामध्ये नाव असेल, त्यांना जमीन विक्रीसाठी अजून त्यांना परमिशन काढावी लागणार आहे. म्हणजे कशा प्रकारे ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जे कुळधारक 10 वर्ष पूर्ण झाले असतील आणि त्यांनी 32O आणि 32M चं प्रमाणपत्र तयार करून जे याच्यावर भोगवटदार मध्ये त्यांचं नाव आणलं असेल, तर त्या लोकांना तरी 40 पट जो नजराणा भरायला लागत होता तो आता त्यांना रद्द करण्यात आलेला आहे. याचा फायदा काय होणार आहे की जे 40 पट नजराणा म्हणजे एक म्हणजे मोठी रक्कम होत नव्हती, पण त्या रकमेसाठी म्हणजे ती जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी लोकांना भरपूर त्रास व्हायचा. लोकांना त्रास अशा प्रकारे की भ्रष्टाचार सुद्धा व्हायचा. एक फाईल दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा प्रकारच्या सगळ्या परवानग्या आपल्याला काढाव्या लागत होत्या आणि त्या परवानग्या काढण्यासाठी आपल्याला बराच वेळ आणि हेरपाट्या माराव्या लागत होत्या आणि आपल्याला पैसा सुद्धा तिथे द्यावा लागत होता. तर तोच कारणामुळे म्हणजे त्याच कारणांमुळे शासनाने हा एक निर्णय घेतलेला आहे की नजराणा हा एकदम कमी आहे, त्यासाठी लोकांना त्रास होऊ नये त्यासाठी हा GR त्यांनी प्रकाशित केलेला आहे. इथे तुम्ही तारीख बघत असतील ती दिनांक 16 जुलै 2026 आहे. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदा सुधारणा अधिनियम 2026 अंमलबजावणी करण्याबाबत. व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. कुळधारक असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तुम्ही बघितलाच पाहिजे हा व्हिडिओ. जर तुम्ही बघितला नाही तर तुम्हाला काय करायचंय पुढे ते पण तुम्हाला ह्याच्यात सांगणार आहे की इतर हक्कात नाव असेल तरी तुम्ही काय प्रक्रिया करायची आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच बघा म्हणजे तुम्हाला समजण्यात सोपं होईल. आणि GR हा भरपूर मोठा आहे. मी त्याच्यात मेन मुद्दे आहेत तेच मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. इथे तुम्ही बघितलं तर 8 पानांचा हा GR आहे. तर मेन मुद्दे जर आपण वाचायला सुरुवात करणार आहे तर आपण बघूया. तर सगळ्यात मेन मुद्दा आहे 1948 लागू आहे, म्हणजे जो कुळ वहिवाट 1950 व उर्वरित महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 लागू आहे, बरोबर आहे. सदर कायद्यातील अनुक्रम कलम 57, कलम 50B, कलम 43 नुसार जमीन कसणाऱ्या कुळास कुळ कायद्यानुसार मालकी हक्क दिल्यापासून 10 वर्ष कालावधी पूर्ण झाल्यावर जमिनीची विक्री करता येते. मात्र यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम भरावी लागते. तथापि सदर नजराणाची रक्कम अत्यंत किरकोळ असल्यामुळे आणि त्यामुळे संबंधित शेतकऱ्यास नजराणा भरण्यास बाबत नाहक त्रास होत असल्याने महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकाराची तरतूद महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन कायदा सुधारणा अधिनियम 2026 दिनांक 15 एप्रिल 2026 चे जे राजपत्र होतं त्यानुसार रद्द करण्यात आलेली आहे. तर आपण बघणार आहे की जो हा शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय दिले आहे. महाराष्ट्र कुळ वहिवाट अधिनियम 1948 ची कलम 43 च्या पोट कलम 1 मधील दुसऱ्या परंतु खालील खंड क हैदराबाद कुळ वहिवाट अधिनियम 1950 ची कलम 50B मधील पोट कलम 1 मधील परंतु खालील खंड क तसेच महाराष्ट्र कुळ वहिवाट विदर्भ प्रदेश अधिनियम 1948 ची कलम 57 मधील पोट कलम 1 मधील परंतु खालील खंड क महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन सुधारणा अधिनियम 2026 म्हणजे आता हा नवीन एक कायदा त्यांनी 2026 हा नाव दिलेला आहे नुसार वगळण्यात आलेला आहे. म्हणजे हे सगळे जे कायदे आहेत हे त्यांनी आता 2026 च्या कायद्यामध्ये सगळेच वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता यापुढे 10 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सदर तरतुदीनुसार कार्यवाही करताना महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारण्यात येऊ नये. त्यानुसार सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अखेत्यारीते क्षेत्रामधील कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियमातील तरतुदीन्वये प्राप्त जमिनीबाबत तात्काळ विशेष मोहीम राबवून सदर तरतुदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. अशा प्रकारे ही 40 पट नजराणा जी त्यांनी मायनस केलेला आहे म्हणजेच रद्द केलेला आहे ते मी तुम्हाला समजवलं. त्याच्यानंतर काय होते आता मी पहिले एक गोष्ट समजावून देतो तुम्हाला की
जर एखादा कुळ वहिवाट आहे, म्हणजे कुळाने तुम्हाला जमीन मिळालेली आहे आणि तुम्ही जर अजून इतर अधिकारामध्येच आहेत, तर तुम्ही त्या जमिनीला मूळ मालक बनण्याचा प्रयत्न करा. 10 वर्षाची अट काय आहे? कुळ कायदा काय बोलतो? एकदा कुळ तुमचं लागलं की त्याच्यानंतर तुम्हाला परत 10 वर्ष ती जमीन कसायची असते इतर हक्कामध्ये राहून. त्याच्यानंतर तुम्ही इतर हक्कामध्ये 10 वर्ष राहून जमीन कसली की तुम्ही लगेच तहसीलदारकडे एक अर्ज करू शकता 32O प्रमाणपत्रानुसार. 32M प्रमाणपत्र मागण्यासाठी. एकदा तुमचं 32M प्रमाणपत्र तुम्हाला मिळालं का तुम्ही इतर हक्कातून तुमचं नाव काढलं जातं, मूळ मालकामध्ये नाव लावलं जातं, पण शेरा हा कायम राहतो. भोगवटा 2 ची जमीन ती दाखवली जाते आणि इतर हक्कामध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी, अशा प्रकारे तिथे शेरा मारलेला असतो. तर तो शेरा कशासाठी असतो? 40 पट नजराना भरण्यासाठी तो शेरा असतो. तर तो शेरा आता रद्द करण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्ही 40 पट नजराना न भरता सुद्धा तुम्ही परवानगी काढू शकता. म्हणजे तशा प्रकारची ही प्रक्रिया आहे. पण इतर हक्कामध्ये असतील तर तुम्ही 32M प्रमाणपत्र तयार करण्याची प्रयत्न करा. आता याच्यानंतर त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो कसा आहे की एखादा जर शेतजमीन म्हणजे बिगर शेतीवाला आहे, बरोबर आहे, शेतकरी म्हणजे औद्योगिक वापरासाठी जर तो जमीन घेत असेल तर त्यांना पण नवीन अटी आणि नवीन शर्ती त्यांना लागू करण्यात आलेल्या आहेत. तर त्या पण काय आहेत ते पण बघूया. म्हणजे बिगर शेतीवाला एखादी कुळाची जमीन घेत असेल औद्योगिक वापरासाठी किंवा कोणत्याही एखाद्या औद्योगिक कामासाठी, तर त्याचा पण आता शेरा इतर हक्कामध्ये त्याला पडणार आहे. म्हणजे जमीन तर विक्री खरेदी होईल तुमची, पण त्याचा इतर हक्कामध्ये शेरा लागेल आणि त्याला नियम आणि अटी असतील की इतक्या वर्षांमध्ये तू तिथे काम म्हणजे सुरू करणं त्याला तुला म्हणजे कायदे हे आहे, कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही 5 वर्षाच्या आत तुम्ही तिथे तुमचं काम सुरू करू शकता सदर कलमानंतर. आणि जर केलं नाही तर तुम्हाला दंड पण आहे, ते पहिले तुम्ही ऐकून घ्या. सदर कलमातील तरतुदीनुसार खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी किंवा उपस्थित एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पासाठी खरेदी केलेल्या जमिनीचा गाव क्रमांक 7-12 च्या इतर अधिकार सदरी कुळाची कलम 61(1)(अ), कलम 47(अ), कलम 89(अ) अन्वये खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी किंवा यथास्थित एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पासाठी खरेदी केलेली जमीन खरेदीला दिनांक 5 वर्षाच्या उपरोक्त वापर बंधनकारक आहे. म्हणजे 5 वर्षाच्या आत त्याला बंधनकारक आहे की त्याने वापर केला पाहिजे. अशा नोंदी घेण्याच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिनियम व कार्यरत शहरात कालबद्ध विशेष मोहीम राबवून सदर नोंद अद्ययावत करण्याचा त्वरित कार्यवाही करावी. दुसरी पण कलम त्यांनी 17 मे 2014 ची त्याच विभागाची आहे की जर खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी शेतजमीन खरेदी केली आहे आणि शासनाने विनिनिष्ठ करण्यात येतील अशा शर्तीची अधीन राहून खरेदीच्या दिनांकापासून 15 वर्षाच्या कालावधीत जमिनीच्या खऱ्याखुरी औद्योगिक वापरासाठी अशी जमीन वापरण्यात परवानगी देण्यात येईल. म्हणजे 15 वर्षाची तुम्हाला तिथे मुदत देण्यात येईल. खरेदी केलेली जमीन भोगवटा 2 ची असेल आणि सदर जमिनी खरेदी केलेल्या दिनांकापासून प्रथम 5 वर्षाच्या आत वापर सुरू झाला नसेल, त्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांनी सदर जमीन धारकाकडून एकूण 15 वर्षापैकी प्रथम 5 वर्षानंतरचा पुढील कालावधीकरिता ती जमीन त्या मूळ किमतीला खरेदी केली गेली त्या किमतीच्या 48% एवढी, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर 1 लाखला जमीन खरेदी केली असेल तर तिथे 48,000 अतिरिक्त रक्कम आणि त्या रकमे व्यतिरिक्त दिनांक 1/1/2016 पर्यंतच्या कालावधी करता प्रत्येक वाढीव वर्षासाठी बिगर उपयोजन कर म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अन्वये देय असल्याचा बिगर कृषी कराचा आर्थिक आकारणीच्या 3 पट आणि दिनांक 1/1/2016 पासून पुढील उर्वरित कालावधी करता बिगर उपयोजन कर म्हणून प्रत्यक्ष वाढीव वर्षासाठी अशा जमिनीचा शीघ्रसिद्ध गुणवाकार नुसार येणाऱ्या मुलांकांच्या 2% इतकी रक्कम वसूल करून घ्यावी. म्हणजे ही 3 पट आणि ही 2 पट 2%, बरोबर आहे. ही 3 पट आहे आणि ही 2% आहे. अशा प्रकारे तुमची ती जर तुम्ही त्याचा वापर सुरू नाही केला तर तिथे तेवढा तुम्हाला कर बसणार आहे. तसेच सदर जमीन भोगवटा 1 ची असेल आणि जर जमीन खरेदी हे झालं ते भोगवटा 2 चा शेरा असेल तर, आणि हा आहे तो भोगवटा 1 चा आहे, तिथे तुम्ही जर 32M प्रमाणपत्र तयार करून वगैरे सगळी प्रक्रिया पूर्ण करून नंतर जमीन विक्री केली असेल एखाद्या औद्योगिक क्षेत्रासाठी तर त्याला लागू पडणार आहे की सदर जमीन भोगवटा वर्ग 1 ची असेल आणि सदर जमीन खरेदी केलेल्या दिनांकापासून प्रथम 5 वर्षाच्या आत वापर सुरू झाला नसेल, त्याबाबतीत जिल्हाधिकारी यांनी सदर जमिनी धारकाकडून एकूण 15 वर्षापैकी प्रथम 5 वर्षाच्या पुढील कालावधी करता बिगर उपयोजन कर म्हणून दिनांक 1/1/2016 पर्यंतच्या उर्वरित कालावधीकरिता प्रत्येक वाढीव वर्षासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अन्वये देय असलेल्या बिगर कृषी कराच्या वार्षिक आकारणीच्या 3 पट आणि दिनांक 1/1/2016 पासून पुढील
उर्वरित कालावधी करता बिगर उपयोजन कर म्हणून प्रत्येक वाढीव वर्षासाठी अशा जमिनीच्या शीघ्र व सिद्ध गुणकानुसार येणाऱ्या मुलांकाच्या 2% इथे रक्कम वसूल करावी म्हणजे घ्यावी असे त्यांना आदेश दिलेले आहेत. तर हे सगळेच त्या औद्योगिक कामासाठीच खरोखऱ्या वापरासाठी जर घेतली असेल आणि जर तुम्ही त्याचा वापर केला नसेल, तिथे सगळ्या प्रकारे तिथे नियम आणि अटी तुम्हाला दिलेल्या आहेत. ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार आहे. तिथे जाऊन तुम्ही हा GR पूर्णपणे डाउनलोड करून पूर्ण माहिती घेऊ शकता. जे मेन मुद्दे होते मी तुम्हाला ते वाचून दाखवलेले आहेत. आणि जे पूल धारक आहेत आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना 40 पट नजराणा कॅन्सल झालाच आणि त्यांना जी आता धावपळ करावी लागत होती, डॉक्युमेंट जमा करावे लागत होते, भ्रष्टाचार होत होता आणि त्यांना त्रास होत होता, मानसिक ताण येत होता, त्यापासून त्यांची आता सुटका होणार आहे. तर शासनाने हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे. तुमच्या मते हा चांगला निर्णय आहे की नाही ते नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची इन्फॉर्मेशन आणि नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.